हॅलो गाईज, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। न्यू इयर स्पेशल मी बनाना केकची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। ओव्हन न वापरता गॅसवर हा मी बेक केला होता केक आणि खूप सॉफ्ट आणि खूप स्पंजी झाला होता। मी केक कट करून तुम्हाला दाखवते। जर तुम्हाला केकची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। तोडून दाखवते केक किती छान आणि सॉफ्ट झाला होता। चला तर मग रेसिपी झटपट बघूयात। हाफ कप मी इथं अक्रोड घेतले होते कट करून। ऑप्शनल आहे, तुम्ही ह्याच्या जागी कोणते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। कट करून घेतले बारीक बारीक। तुम्ही मेजरमेंट करून जर सगळे सामान बरोबर टाकले तर केक खरंच नक्कीच खूप छान होईल। इथं 2 केळी घेतले होते, तेही बारीक बारीक कट करून घेऊयात। एका भांड्यात काढून घेऊयात ते। आणि केक बनवताना कधी मेजर करून सामान घेतलं तर केक खूप छान होतो। आता मी एका भांड्यात, मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेली केळी टाकते। 1 कप झाली होती ती। 3/4 कप साखर टाकते। 1/3 कप तेल टाकते आणि 1/3 कप आपण साधं नॉर्मल टेम्परेचरवर दूध असतं ते मी ॲड करते, ते पण 1/3 कप होतं। आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊयात। बारीक वाटलेली केळी आणि साखर आपण एका भांड्यात आता काढून घेऊयात। आता हे 5 मिनिटासाठी साईडला ठेवून केकच्या मोल्डला मी बटर आणि मैदा लावून घेणार आहे। इथं तुम्ही तेल पण वापरू शकता। मी मेल्ट केलेलं बटर वापरलंय। बटर व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊयात। व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचंय, म्हणजे केक जेव्हा आपण बेक करतो त्यानंतर तो केक व्यवस्थित निघतो भांड्यामधनं। मैदा घेऊयात। मैदा आता सगळीकडे व्यवस्थित डस्ट करून घेऊयात। या प्रकारे सगळीकडे व्यवस्थित आपल्याला मैदा लावून घ्यायचा आहे। कधी भांड्याला तूप, बटर आणि मैदा लावून घ्यायचा अगोदरच, म्हणजे आपण जेव्हा केकचं बॅटर आपण जेव्हा बनवतो तेव्हा लगेच आपण मोल्डमध्ये टाकू शकतो। त्यामुळे आधीच त्याला बटर आणि मैदा लावून ठेवायचा। इथं मी 1 कप मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून मी इथं बेकिंग सोडा वापरलाय, 1 टीस्पून इसेन्स वापरलाय मी, व्हॅनिला इसेन्स आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता जेवढं मी मेजर करून सामान त्याच्यात टाकलंय तर वरून मला थोडंही दूध किंवा पाणी टाकायची गरज लागली नाही। व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आपण आणि ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं। एकजीव झालं पाहिजे हे। 5 ते 10 मिनिटं लागली मला ह्याला। ह्यामध्ये मी चॉको चिप्स टाकते आणि आपण अक्रोड कट केले होते ते ॲड करते। मी पुन्हा सांगते ते ऑप्शनल आहे, तुम्ही ड्रायफ्रुट्स कोणतेही वापरू शकता। आता हे पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया व्यवस्थित। चमच्याने आता पुन्हा एकदा हलवून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि ज्या मोल्डला आपण मैदा आणि बटर लावलं होतं त्यामध्ये आता हे आपण ट्रान्सफर करून घेऊयात। ही प्रोसेस थोडी फास्ट करायची, कारण आपण सोडा टाकलेला असतो, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, त्यामुळं
सगळं व्यवस्थित भांड्यात काढून घेतलं. भांडे एकदा टॅप करून घेऊयात. त्यावरून पुन्हा मी अक्रोड आणि चॉको चिप्स टाकले होते. चॉको चिप्स पण मी घरीच बनवल्यात. मी लास्ट एक केकची व्हिडिओ सोडला होता कप केकचा, तर त्यामध्ये मी ते पातेल्यामध्ये बेक केलं होतं. हे मी कढईमध्ये बेक करणार आहे आणि सेम आहे पातेल्यात सुद्धा आणि कढईमध्ये पण. तुम्ही पातेल्यात पण बेक करू शकता. इथं आता मी कढई घेतली होती, ती गरम करायला 15 मिनिटासाठी ती गरम करून घेतली होती. त्यामध्ये आपण स्टँड ठेवूया आणि मोल्ड ठेवूया केकचं. झाकण लावूया. झाकणातनं वाफ नाही जावी म्हणून मी त्याच्या होलमध्ये सिल्वर फॉईल अशी रोल करून बारीक करून त्यामध्ये टाकली होती, म्हणजे वाफ नको जायला. 10 ते 15 मिनिटे मी हे बेक केलं होतं आणि खूप छान बेक झाला होता केक. मी बघू शकता रंगही खूप सुंदर आला. टूथपिकच्या मदतीने आपण चेक करून बघूया. जर टूथपिकला केक चिपकला तर अजून थोडा स्टीम व्हायचा बाकी आहे केक, बट माझा केक एकदम व्यवस्थित झाला होता केक. आता थोडं सैल करून घेऊया आपण गार झाल्यावर. तुम्ही बघू शकता मोल्डमधनं किती अद्दर आपला केक बाहेर निघलाय आणि खूप टेस्टी झाला होता केक. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्यात ते बनाण्याची टेस्ट तर इतकी छान लागत होती. किती सॉफ्ट केक झालाय. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.